हाय गाईज, आज मकर संक्रांतीच्या सुंदर दिवसाला देवाच्या चरणी तिळगुळ ठेवून सुरुवात केली. सो आज सकाळी मी सुगडी पुजली. त्याकरता सुगडांना चंदन हळदी कुंकवाची बोटे लावली. तर हळद म्हणजे शुभता आरोग्य, तर कुंकू म्हणजे सौभाग्याचं प्रतीक. तर हळदी कुंकू लावल्यानंतर प्रत्येक सुगडीमध्ये तांदूळ, हळदी कुंकू, पैसा, सुपारी, तिळगुळ, त्यानंतर गाजर, खजूर, ऊस आणि अख्खं फळ नाही ठेवू शकत, त्यामुळे फळाची फोड, बोरे ठेवून सुगडी आहे ती भरली आणि त्यानंतर फुलं ठेवून ती सजवली. तर सुगडीमध्ये जे तांदूळ, पैसा, सुपारी आहे ना, ते म्हणजे समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक. तर तिळगुळ म्हणजे गोडवा आणि आपुलकी. तर गाजर, ऊस, फळाची फोड, बोरे म्हणजेच नवीन पिकाची आणि निसर्गाच्या देणगीची आठवण. म्हणजेच आपण एक प्रकारे ही जी सुगडी आहे ती पूजून निसर्गाचे, ऊर्जेचे, नव्या सुरुवातीचे स्वागत करतो. तर माझ्या 5ही सुगड्या रेडी आहेत सजून पूजेकरता. तर आपण कुठलीही पूजा करताना पहिले तर गणपतीची पूजा करतो, त्यामुळे मीही विडापान, सुपारी ठेवून गणपती बाप्पांची मनापासून पूजा केली आणि त्यानंतर प्रत्येक सुगडीचीही. तर प्रत्येक सुगडी म्हणजे काय, तर सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि एकोप्याचं प्रतीक आहे. सो या 5ही सुगड्या एकत्र धाग्यांनी बांधून त्याची पूजा केली आणि त्यासोबत संध्याकाळी जे स्त्रियांना देण्यासाठी वाण आणलं आहे त्याचीही पूजा केली. तर माझं लग्नाचं 3रं वर्ष आहे, त्यामुळे आमच्या गावाकडे लग्नाच्या 3ऱ्या वर्षी आरसा म्हणून स्त्रियांना वाण दिलं जातं. त्यामुळे हे सर्वांची मी पूजा केली आहे. संध्याकाळ झाली आणि मी हळदी कुंकवासाठी तयारही झाले. सणांच्या या क्षणांमध्ये थोडं स्वतःसाठी टाईम काढणं खूप खास वाटतं आणि माझ्या मुलीसोबत टाईम स्पेंड करणं ते तर माझ्याकरता फुल ऑन हॅपीनेस. तर घरी हळदी कुंकवाची तयारी झाल्यानंतर सर्वप्रथम आमच्या गावच्या स्वयंभू ग्रामदेवता देवींना नमस्कार केला आणि देवीसमोर तिळगुळ ठेवून घरात सुख, शांती, गोडवा नांदो ही मनापासून प्रार्थना केली. देवीचा आशीर्वाद घेऊन हळदी कुंकवाला सुरुवात केली. तर या आमच्या गावाच्या स्वयंभू ग्रामदेवता आहेत, रेणुका माता, वज्रेश्वरी माता, कावेरी माता. तर हळदी कुंकू म्हणजे ॲक्च्युली तर कुठला विधी नाही आहे, तो नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सुंदर क्षण. तर थोड्या गप्पा, थोडं हसणं असे क्षणच सणाला ॲक्च्युली खास बनवतात. तर असाच साधा पण परंपरा, श्रद्धा आणि आपुलकीने साजरा केलेला मकर संक्रांत सण. थँक्यू.